विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आम्ही आहोत गाडीमध्ये आता सगळेच, रुपाली, गणेश, तनिष्का, तन्मय, आरोही आणि शौर्य पाठी बसलेत पाठच्या सीटवर. तर आता आम्ही चाललो कळमला. तर कळमला ह्याच्यासाठी जायचं आहे कारण आता इतके दिवस तर सासूबाई वारल्यामुळे थोडंसं इकडेच होतं नांदूरला. आमचं गाव आहे नांदूर घाट. तर तिथे राहिलो 15 दिवस झाले. मग काल गोडपाटा वगैरे झालं, म्हणजे 13वा 14वा जे असतं ते काल झालं सगळं. मग आता जायचंय उद्या किंवा परवा जायचंय मुंबईला. मग त्याच्या अगोदर म्हटलं की जे कामं बाकी आहेत ते करून घ्यायची आणि मग निघायचं. कारण तन्मयचं सर्टिफिकेट काढण्यासाठी मी आले होते कळमला. तर मग सर्टिफिकेट वगैरे काढलं होतं आपण, ती मिस्टेक झाली परत. बरं हे मंगळसूत्र वगैरे बनवलं, सगळं झालं आणि निघायच्याच दिवशी मला फोन आला यांचा की असं असं झालंय म्हणून. परत मला तिकडून इकडे नांदूरला यावं लागलं, कळमवरून नांदूरला यावं लागलं आणि तिकडे मग 15 दिवस गेले आमचे. कारण राहावंच लागणार होतं त्याच्यामुळे 15 दिवस राहिलं. पलीकडून दिसते. तर मग काल सगळे कार्य वगैरे झाले. काल जे असतं गोडपाटा 13वा गोडपाटा वगैरे ते झालं. मग आता कळमला आज जाऊन तन्मयचं पहिलं सर्टिफिकेट काढायचं आहे. मग तन्मयचं सर्टिफिकेट वगैरे काढल्याच्या नंतर मग उद्या मुंबईला, कदाचित उद्या मुंबईला जाऊ आम्ही. आणि इकडे येऊन सगळा कलर वगैरे माझा तर सगळा चेंज झाला आहे गावी येऊन नांदूरला. कळमला असल्याच्यानंतर कलर चेंज होत नाही. पण काय माहिती इथं ते बोरिंगचं पाणी आहे ना, बोरचं. आणि ते बोरचं पाणी प्यायला पण वापरत नाही, पण ते आंघोळीला वगैरे सांडायला वगैरे तेच पाणी असतं. त्याच्यामुळे बहुतेक सगळं विस्कळीत झालं सगळ्यात, म्हणजे लेकरं वगैरे सगळेच चेंज झाले कलर वगैरे सगळ्यांच्यात. तर इतके दिवस झालं शाळा पण बुडाली आहे. 15 दिवस झालं. परत तनिष्काची एक्झाम होती कालपासून, ती पण एक्झाम आता काय माहिती मॅडम नंतर तिची घेईल की एक्झाम नाही काय सांगू शकत नाही. आता ती गेल्यावरच माहीत पडेल. गेल्यावर माहीत पडेल. मग घेतली तर घेतली एक्झाम तिची, नाही तर मग आता मॅडमला सांगितलं तर होतं मी फोन करून. तरी पण आता बघूया मॅडम काय बोलते काय नाही. आता मी रस्त्यामध्येच चालतोय. इकडे ऊस वगैरे, गावी शेती चांगली असते. इथून जाताना इकडून पण शेती आहे, इकडून पण शेती आहे, मधूनच रोड आहे. छान वाटतं जायला. आता मला दाखवते ही शेती. आणि आता तर काय लोकांच्या सोयाबीन वगैरे काढायला चालू आहेत सगळ्या. त्याच्यामुळे गावाकडचे तर जास्तीत जास्त लोक जास्तच बिझी आहेत. हे पण सोयाबीनच वाटतंय ना, ही सोयाबीनच आहे वाटतं. इकडं पण सोयाबीन, सगळ्या सोयाबीनच आहेत जिकडे बघाल तिकडं सोयाबीन. हे पण सोयाबीनच आहे दिसते. लोकांच्या मागे तर सध्या खूप काम आहेत गावाकडच्या, कारण शेतातली कामं आलेली सोयाबीन वगैरे काढायला त्याच्यामुळे. आणि हा इकडे ऊस आहे. ऊस आहे का काय माहीत नाही, पण ते ऊसासारखं दिसलं. ऊसच आहे, हा ऊसच आहे हा सगळं. पाठीमागं मुलांचं चालू आहे कुरकुर. तिकडे एकत्र बसवले त्याच्यामुळं चालू आहे त्यांचं कुरकुर. तनिष्का कशी बसली. कंटाळा आलेला गावी राहायचं माहिती आहे. 15 दिवस राहिलोत आम्ही. कारण जास्त कंटाळा म्हणजे कसं तर शाळेचं वगैरे, पुन्हा त्या तनिष्काच्या तन्मयारोच्या शाळेत सांगितलं आणि तनिष्काच्या पण शाळेत सांगितलं होतं. पण तरी सुद्धा तनिष्काच्या शाळेतून 2 वेळा फोन आले की म्हणजे एक्झाम वगैरे होते. त्याच्यामुळे मॅडमला म्हणले की आता नाहीच येऊ शकत कारण काल झालंय सगळं आणि तिला एकटीला कुठे सोडणार तिथं मुंबईमध्ये वगैरे. म्हणून म्हटलं की नाही येऊ शकत मॅडम, असं तसं सांगितलं त्यांना. म्हटलं की ठीक आहे तुम्ही येऊन आल्याच्या नंतर प्रिन्सिपल मॅडमला भेटा, कारण नवीन प्रिन्सिपल आलेली आहे ना. ठीक आहे, चला हा ब्लॉग इथेच थांबवते छोटासा. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. ओके.